काजल कांबळे। तर काल दिनांक 19 तारखेला आम्ही ताडोबाला येण्याचा प्लॅन केला होता। तर त्यासाठी मी मुंबईवरून नागपूरला आलो आणि इथून ताडोबाला जाण्यासाठी निघालो। तर जाता जाता आमच्याकडे एक लहान बाळ होतं, त्याच्यासाठी आम्हाला दूध पाहिजे होतं। त्याचं दूध अगोदरचं खराब झालं होतं, तर ते गरम करण्यासाठी आम्हाला इकडे तिकडे थोडं शोधावं लागलं, कारण ती जागा आमच्यासाठी नवीन होती। त्यामुळे आम्हाला जायला तिथे 5 ते 7 मिनिटं थोडा उशीर झाला। तर आमच्यासाठी जी कॅन्टर बुक केली होती ती तिथे गेटच्या आतच उभी होती। तर आम्ही लगेच उतरलो तिथे आणि मॅडमांना सांगितलं की आम्ही आलोय सगळे आणि आम्हाला जाण्यासाठी आज जाऊ द्या कॅन्टरमध्ये बसण्यासाठी। तर त्या मॅडम म्हटल्या की आता तुम्ही 5 ते 7 मिनिट वेळ झाल्यामुळे ती कॅन्टर आम्ही दुसऱ्यांना ऑन द स्पॉट बुकिंग दिलेलं आहे। तर आम्ही विचारलं त्यांना की तुम्ही ऑनलाईनमध्ये मेन्शन केलं होतं की संडेला आम्ही ऑन द स्पॉट बुकिंग कुणाला देत नाही, तर तुम्ही का दिली? तर त्यांनी आमच्यावरती अरेरावी भाषा वापरली। तर आमच्यासोबत म्हणजे एजड पर्सन होते, माझे सासूबाई होत्या, सासरे होते आणि आमच्याकडे लहान बाळ पण होतं। माझ्या सासूबाईंनी विचारलं की तुम्ही हे पैसे मग आम्हाला रिटर्न करू शकता का? तर त्या बोलल्या आम्ही आता काहीच करू शकत नाही। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला जिप्स वगैरे तरी अरेंज करून द्या, तर त्या बोलल्या आम्ही काहीही करू शकत नाही। तर म्हटलं आम्ही त्यांना अजून एक रिक्वेस्ट केली की आमचे पैसे तरी आम्हाला रिटर्न करण्याचं काहीतरी करा, तर त्या बोलल्या आम्ही आता काहीच करू शकत नाही। मग माझ्या सासूबाई म्हटल्या की तुम्ही त्या पैशाचं काय केलं? तर त्या बोलल्या आम्ही ते पैसे खाल्ले असं समजा तुम्ही, आणि तुम्ही काहीही करायचं ते करा। तर असं त्या जावडेकर मॅडम ज्या आहेत त्या बोलल्या। तर मला माझी शासनाकडे एक विनंती आहे की ते जावडेकर मॅडमवरती लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी। मकरंद रंगराव कांबळे, राहणार मुंबई। काल तारीख दिनांक 19 रोजी आम्ही मुंबईवरून नागपूरला आलो होतो आमच्या ताडोबा सफारीसाठी। जसंच आम्ही मुंबईतून नागपूर इथे येऊन आम्ही परत नागपूरपासून प्रायव्हेट कॅब करून मोहाली गेट जे आहे ताडोबा तिथे आम्ही प्रस्थान करण्यासाठी निघाला असताना आम्ही सहपरिवार असताना आमच्या परिवारात एक लहान बाळ आहे। तर काही कारणास्तव त्याचं दूध खराब झाल्यामुळे, परिसर नवीन असल्यामुळे ते दूध परत गरम करून घेण्यामध्ये थोडाफार आम्हाला उशीर झाला आणि आम्ही त्या मोहाली गेटजवळ एक 5 ते 6 मिनटं लेट तिथे पोचलो। आणि तिथे पोचल्यानंतर असताना पण समोर ती जी आम्ही कॅन्टर बुक केली होती, जी ताडोबा सफरसाठी आम्हाला देण्यात येणार होती, ती तिथे उभी असताना आणि आम्ही परत तिथे गेल्यानंतर आम्ही विचारणा केली की आमचं थोडं लेट झाल्यामुळे आम्ही काय करू शकतो का? तर त्यांनी तिथे ते स्पॉट बुकिंग नसताना, रविवारी तिथे स्पॉट बुकिंग देत नाही तरी पण त्यांनी नसताना देखील तिथल्या कर्मचाऱ्यांनी ते स्पॉट बुकिंग आमच्या नावाचं दुसऱ्या कोणाला तरी दिलं। आणि त्यानंतर आम्ही ते स्पॉट बुकिंग जे आम्ही त्यांना विचारत होतो की तुम्ही नसताना देखील तुम्ही कसं काय दिलं, तर त्यांनी तिथे अरेरावीची भाषा विचारली तिथल्या कर्मचाऱ्यांनी। काही सपोर्ट केला नाही, काही इनसपोर्टिव्ह, सगळं जे काय घडलं त्याचा भरपूर मनस्ताप झाला आम्हाला। त्यानंतर आम्ही परत तिथून जे बोलणं त्यांचं जे होतं त्याचा माझ्या आईवडिलांवरती पण वगैरे आमच्या घरच्यांवरती भरपूर मनस्ताप झाला त्याचा। ज्या जावडेकर मॅडम ज्या आहेत त्यांनी पैसे म्हणजे आमच्या आईंनी त्यांना विचारलं होतं की तुम्ही पैसे कसे काय घेतले, तर त्यांनी अरेरावीची भाषा केली की आम्ही घेतले पैसे, आम्ही तुम्हाला कोणाला कंप्लेंट करायचे करा। त्यानुसार मग आम्ही त्यांना तिथे काय बोलू शकलो नाही जास्त। तर तसंच आम्ही आमचं जे काय आहे ते आमचं नुकसान परत मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, पण तसं काही झालेलं नाही, काही सपोर्ट मिळालेला नाही। तर याची शासनाने दखल घ्यावी अशी एक विनंती आहे।